सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। वकिलांनी जवळ येऊन बूट फेकण्याचा प्रयत्न केला। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं वक्तव्य या वकिलानं केलं। त्यानंतर वकिलाला ताब्यात घेण्यात आलं। मात्र सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी वकिलाची चौकशी करून त्याला सोडून दिलं। वकिलाचं आधार कार्ड, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचं कार्ड आणि मोबाईल फोन देखील परत करण्यात आला आहे। तर शरद पवार यांनी या संदर्भामध्ये ट्विट केलेलं आहे, ते आपण पाहूया। तर हल्ल्याच्या घटनेचा मी निषेध करतो असं शरद पवार यांनी म्हटलं। न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेमध्ये मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे। आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही। या घटनेचा मी निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो।